आमच्या मातोश्रीच्या सूचनांचा भडीमार झाल्यावर मी आणि एक दादा एकदाचे निघालो. काय म्हणालात? कुठे? माझ्या साहसी जंगल सफरीला. काय म्हणालात? भीती नाही वाटत? छे, मुळीच नाही वाटत. वाटेत आम्हाला दादाचे मित्र आणि सर भेटले. असे आम्ही 10-12 जण जंगलात शिरलो. भर दिवसात तिथे अंधार होता. मोठमोठी झाडं, रातकिड्यांचे आणि वेगवेगळ्या कीटकांचे आवाज. किर्र किर्र. मी आजूबाजूचा अंदाज घेत चालत होतो. तेवढ्यात दादाने मला मागे खेचलं. मी खाली पाहतो तर काय, झाडीतून एक सुरकन साप आमच्या वाटेवरून गेला. मी दादाचा हात एकदम घट्ट पकडून ठेवला. काय म्हणालात? घाबरलास का? मी नाही घाबरलो. आम्ही थोडं पुढे गेलो आणि एक जोरदार वाघाची डरकाळी ऐकवली. मी टुणकन उडी मारून दादाच्या कडेवरच बसलो. काय म्हणालात? आता घाबरलास ना? अहो मग घाबरणारच की. तुमच्या समोर जर का वाघ आला तर तुम्ही काय हसणार आहे का? घाबरणारच ना? मग मी पण घाबरलो. मग असं आम्ही चालत चालत जंगलाचा पहिला टप्पा पार केला. आता आम्हाला मोकळं मैदान लागलं. आता उजेड पण बऱ्यापैकी दिसू लागला. आणि मी समोर पाहतो तर माझी बुबुळ आतल्या आत गर गर फिरायला लागली. काय म्हणालात? काय झालं? अहो आमच्या समोर एक भला मोठा उंच कडा होता आणि तो पार करायचा होता. दादा म्हणाला, अरे घाबरू. मी दादाचं मध्येच वाक्य तोडलं आणि म्हणालो, अरे दादा मला माहितीये सगळं. कमरेला दोर बांधणार आणि नारळ फुटू नये म्हणून हेल्मेट घालणार आणि वर खेचणार. पण खरं सांगू का, माझ्या मनात थोडी भीती होतीच. पण मी जय श्रीराम असं म्हटलं आणि गेलो शूरवीरासारखा. कोणीतरी माझ्या कमरेला दोर बांधला, हेल्मेट घातलं आणि माझे पाय लोंबकळायला लागले. मी वर वर जायला लागलो. आता मला आकाश, जंगल आणि छोटा छोटा होत गेलेला दादा पण दिसायला लागला. मग असं आम्ही एक एक करत करत सगळे कड्यावरती पोहोचलो. काय म्हणालात? पुढे काय झालं? अहो पुढे काय, इथेच माझी साहसी जंगल सफर समाप्त झाली. धन्यवाद.